कधी कधी काय होतं माहिती का, आपण ठरवतो एक आणि होतं एक. तर काय झालं तुम्हाला नक्की सांगते. इथं स्वराच्या टिपऱ्या खेळणं चालू होतं आणि माझ्या शेंगा फोडायच्या चालू होते. शेंगा फोडून झाल्यानंतर मी आमच्या दोघींचा संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे उरकून घेतला, जेवणं झाली. मग नंतर मी किचन इथं सगळं आवरून वगैरे घेतलं होतं. तर तुम्ही इथं बघू शकताय भांडी वगैरे सगळे घासून झाल्यावर इथं मी थोडेसे छोले भिजत घातले होते. नंतर मी माझा उपवास आहे म्हणून साबुदाणा भिजत घातला होता. कारभारांच्या डब्यासाठी हिरवं मूग भिजत घातलं होतं. त्यांना हिरव्या मुगाची भाजी खूप आवडते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी माझ्या बहिणीचा फोन आला. ती मला म्हणाली, उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार, तर तू माझ्या इकडे सवाशीण म्हणून जेवायला ये. तर मी सुद्धा माझ्या घरची मग मस्तपैकी महालक्ष्मीची पूजा वगैरे उरकली, आरती वगैरे झाली, कहाणी वाचून घेतली, देवाला नैवेद्य दाखवला आणि स्वराला घेऊन शाळेतनं घेऊन तिच्या घरी डायरेक्ट गेली. तिच्या घरी गेल्यानंतर तिथं आरती चालू होती. मग कहाणी वगैरे झाल्यावर, पूजा वगैरे झाल्यावर सगळ्यांनी मस्तपैकी प्रसाद घेतला पंचामृताचा. मला पंचामृत खूप आवडते. आणि मग इथे सगळ्यांना जेवणाची तयारी झाली, जेवायला वाढायला घेतलं आणि सगळ्यांची ताटं वगैरे वाढावे म्हणून मी ते ताटं पुसून करून सगळ्यांना जेवायला वाढायला घेतलं. ही आहे माझ्या बहिणीची मुलगी. तर इथं सगळेजण एकत्र आल्यामुळे खूप असं प्रसन्न वातावरण होतं. इथं जेवण खूप छान झालेलं होतं. खीर होती, मेथीची भाजी होती, घेवड्याची भाजी होती, कढी होती, वरण होतं, भात होतं, नाचणीचे पापड, कुरवडी आणि खारुडीसुद्धा होती. तर असं सगळ्यांचं इथं मस्तपैकी जेवण झालं. आम्ही घरी जायला परत नंतर निघालो. ओटी वगैरे भरून सगळी झाली आमच्या सगळ्यांची. मग आम्ही इथं बससाठी थांबलो होतो. बसमध्ये बसून आम्ही परत घरी आलो. तर असा होता माझा आजचा दिवस. थँक्यू.